तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय प्रमोद कांबळे. मी ओस्तवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्री भिलवाडा या कंपनीमध्ये यवतमाळ येथे कार्यरत आहे. तर आपण आज आलो आहे खडकडो या ठिकाणी. उईके सरांच्या शेतामध्ये आलो आपण. खडकडो या गावाचं नाव खडकडो आहे, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ. तर आपण यांना 20-20-013 दिलं होतं. त्या 20-013चा रिझल्ट आपण कसा आला आहे कसा नाही आपण त्यांच्या तोंडाने ऐकून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? गोविंदा गणपत विखे, राहणार खडकडो, तहसील झरी, जामणी, जिल्हा यवतमाळ. तर आपल्याला या आपल्या कंपनीचं जे 20-2013 आहे, तर या 20-2013चे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? 100%. म्हणजे काय काय तुम्हाला यामध्ये चेंजेस वाटले तुमच्या पिकामध्ये? चेंजेस म्हणजे कसं आहे, त्यांची म्हणजे हिरवता आणि पातळ वगैरे आणि झाडाची जे फळधारणाची जे क्षमता आहे ते जास्त प्रमाणात टक्के ठेवते. जसं आपण पाहू शकता की या झाडाची उंची किंवा या झाडाचे जे हिरवपणा आहे, हे हिरवपणा टिकून आहे आज आहे. तर यामध्ये 20-013 मध्ये यामध्ये 20% नत्र, 20% स्फुरद, 13% सल्फर आणि 0.5% याच्यामध्ये झिंक आपण ऍडिशनल दिला आहे. तर या नत्राचं काम काय आहे की नत्राचं काम आहे या झाडामध्ये हिरवगारपणा टिकून ठेवायचं. तसेच स्फुरदचं जे काम आहे, स्फुरदचं काम आहे की तुमच्या झाडाची जी खोडं असते किंवा खोडाची थिकनेस म्हणा किंवा जाडी म्हणा ते वाढवायचं काम किंवा जे पीक आहे त्याला स्टँड करायचं काम हे फॉस्फरस करते. 13% याच्यामध्ये सल्फर आहे. तर 13% सल्फर हे बुरशीजन्य एक सल्फर हा बुरशीजन्य म्हणून पण काम करतो किंवा सल्फर हा जे झाडामध्ये जे क्वालिटी असते ते क्वालिटी मेंटेन ठेवायचं पण काम हा सल्फर करत असतो. जसं आता कॉटनमध्ये जर घेतलं आपण कपाशीमध्ये, तर कपाशीमध्ये जे बोंडाची साईज असते किंवा बोंडामधलं जे सरकी असते त्या सरकीमधली जे तेल असते त्या तेलाचं प्रमाण वाढवायचं काम हा सल्फर घटक करत असतो. आणि जे सरकी असते त्या सरकीची आपलं झाडा जे धागा असते बोंडाचा त्या धाग्याची जे लांबी वाढवायचं काम हा सल्फर करत असतो. तर या खूप तसंच झिंक आहे, याच्यामध्ये 0.5% झिंक आहे. ते झिंक हे पण झाडाला जे जमिनीमध्ये मूलद्रव्य पडले असते त्याला उचल करून देण्याची क्षमता ह्या झिंक मध्ये आहे. त्याच्यामुळे अतिशय तुम्ही बघू शकता चारीकडे प्लॉट बढिया असा प्लॉट रंगला आहे, हिरवेगारपणा टिकून आहे आणि पाते पण आले आहे आणि झाडाला बोंड पण आले आहे. तर तुम्ही या खत वापरून तुम्ही सॅटिस्फाय आहे का, म्हणजे आनंदी आहे का? हो ना. तर नमस्कार, धन्यवाद शेतकरी बंधूंनो. तुम्ही पण या खताचा वापर केला पाहिजे. धन्यवाद.